हेलो गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर कैसे आहे आप लोग. तर आज आम्ही जाणार आहोत मोठा देवीला, जे की आमच्या गंगापूरपासून मोठा देवी 100 किलोमीटर आहे. गंगापूर ते पाथर्डी. चला तर तुम्ही रस्त्याचे आनंद घ्या. खूप हिरवळ वातावरण आहे तिकडे. रस्त्यामध्ये थोडीशी ट्रॅफिक वगैरे लागली होती. एक ठिकाणी चहा प्यायला थांबलो तर तिकडे पावसाचे वातावरण झाले आणि लगेच 10-15 मिनिटात असं वाटलं होतं पाऊस येईल म्हणून. थोडासा चेहरा पण काळा पडला होता. जाता जाता रस्त्याने खूप दूर होते म्हणून. आणि पाऊस लगेच सुरू झाला होता. तिथे फुल वाटून पाऊस चालू होता. पाऊस थोडा उघडला म्हणलं पुढं जाऊ. आणि पुढं गेल्यावर बी आम्हाला थोडासा पाऊस लागला होता, कारण की पुढं आभाळ चालूच होता अजून. मग हे म्हणत होते चला पावसात निघू आता आपण, नाहीतर मग टाईम होईल आपल्याला. पण एक जण म्हणत होता नाही, नंतर म्हणे चला सगळे पावसात निघू चला. आम्ही निघलो पावसात निघलो आणि थोडा अंतरावर पुढं गेलो तर थोडा पण पाऊस नव्हता, ऊन होतं तिकडे पुढं. मग तिकडे जाऊन आम्ही कपडे बिपडे सुकले, मग निघलो मोठा देवी. आता पप्पू शेठ म्हणे इकडून पुढं रस्ता मोठा देवीला लागल म्हणे. खूप डोंगर वगैरे तिकडे, चांगलं वातावरण एकदम निसर्गरम्य वातावरण तिकडे एकदम. सगळ्यांनी एकदा व्हिजिट करून बघा. रस्ते, डोंगर, हरियाली, लय भारी वातावरण आहे सगळं. एकदम असं हिरवगार वातावरण आहे. ही मंदिर तुम्हाला व्लॉगच्या शेवटला दाखवतो, कारण इथं बजरंगबलीची लय मोठी मूर्ती आहे. भारी मंदिर आहे. पण आम्ही मंदिरामध्ये एंटर झालो होतो. पाथर्डीपासून 9 किलोमीटर अंतरावर हे देवस्थान आहे. खूप जागृत देवस्थान आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून मोठा देवीची ख्याती आहे. रजाकारांच्या काळात मोठा गावात म्हशीची आख्यायिका आहे. त्यामुळे येथे आजही येथे दूध, दही, लोणी, तूप विकल्या जात नाही. टेकडीवर चढलं पाहिजे डायरेक्ट. कस काय माहिती असा रस्ता. चल पप्पू शेट कसं चालू आहे. सर लावलेले भाई इथं. सर ना जाते तू शेवट ट्रॅकिंग केली. हा रस्ता मला माहित नव्हता. ट्रॅकिंग करायला आलो कशाला. शेवट वरले आलो कुणाला. अजून थोडं वर राहिलं. हे मंदिर महाराष्ट्रातल्या देवींपैकी एक मोठं मंदिर आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी राजस्थानातील जैसलमेर येथून दगड आणले होते. मंदिराच्या शिलाखडावर 1.5 वर्ष नक्षीकाम
कोरीव काम सुरू होते. मंदिराचे खांब उभे करण्याचे कसरतीचे काम पूर्ण झालेले आहे. या नक्षीकारांसाठी 15 कारागीर कामाला लावले होते. आजही 2015 साली या मंदिर परिसरात देवस्थानाची विकासाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. 10 एकर परिसरात सुमारे 25 कोटी रुपयांच्या देवी भक्तांच्या देणग्यांमधून व दानामधून दक्षिण भारतीय पद्धतीचे हे मंदिर उभारले जात आहे. या देवस्थानाच्या आवारात 5 मजली इमारत, भक्त निवास, भोजन कक्ष, व्हीआयपीच्या निवासासाठी सोय, देवस्थान समिती कार्यालय, देवस्थानाचे समितीचे चेअरमन, पदाधिकारी यांचे स्वतंत्र कार्यालय वगैरे उभारले असून कीर्तन, भजन यासाठी एक भव्य मंडप उभारलेला आहे. इकडे डोंगर भाग असल्यामुळे सगळी लाल माती आहे मंदिराच्या परिसरात. खडी साखरेचा तिथे प्रसाद दिला जातो. बाहेरचं व्ह्यू पण खूप छान होतं तिकडं, कारण की तिकडे सगळे हिरवगार वातावरण आहे. डोंगर भागामध्ये बसलेले हा देवस्थान खूप प्रसिद्ध आहे. आमचं दर्शन वगैरे झालं, मग आम्ही निघालो होतो घराकडे, कारण की आम्हाला टाईम झाला होता. पुढे तुम्हाला ते मंदिर दाखवतो जे येताना दाखवलं होतं. बजरंगबलीची खूप मोठी मूर्ती आहे त्या मंदिरात. खूप छान मंदिर येते पण. मूर्ती मोठी लय मोठी.